शिक्षण गीता जीवनाशी शाश्वत अर्थ. जय जय शिक्षण सामर्थ्य. जीवन जगण्याचा अनुभव. आयुष्य बहाना अस्तित्व. शिक्षणाचा मानवी ताबा. शिक्षणाशिवाय जिंदगी तोबा. आयुष्य शिक्षणे उरावे. साक्षर होऊन मरावे. शिक्षण मानविता श्वास. निरक्षरता करी समाज ऱ्हास. शिक्षण करी उद्धार. जीवन आराध्य शिक्षणकार. शिक्षणा नोकरी चाकरी. पोटास मिळे भाकरी. जीवन खाद्य शिक्षण. भविष्य ध्यास जीवन. उत्तुंग भराई आयुष्य. शिक्षण देई खास. होई समाज विकास. जीवनशैली आधुनिक प्रकाश. खंजिरी वादन. त्यासोबत शिक्षण कीर्तन. जीवनाचा शाश्वत अर्थ. जीवनाचा खास अर्थ जर आपण घेतला तर तो शिक्षण आहे. एखादा मनुष्य सांगतो की माझं नाव अमुक अमुक आहे, माझी अमुक अमुक जमीन आहे, माझं अमुक अमुक गाव आहे आणि माझी अमुक अमुक मिळकत आहे, इस्टेट आहे. तेव्हा त्याला हळूच कोणीतरी विचारतं की तू बाबा रे, तू एवढं सांगतो आहेस, तर तुझं शिक्षण किती झालं ते सांग आम्हाला. तर तो अंगठा दाखवतो. आता अंगठा जर दाखवला त्याने, समोरचा मनुष्य समजून जातो याने एवढं मिळवलं आहे, पण याचा काय जीवनात उपयोग नाही. हा जर 4 बुकं शिकला असता तर याचा फायदा झाला असता. हा बापजाद्याची कमाई सांगतोय. एखादा असा माणूस असतो की स्वतःच्या कर्तृत्वावरती तो पैसा अडका मिळवतो, पण जो शिकलेलाच नाही, जो निरक्षरच आहे, जो साक्षर नाही, त्याची संपत्ती शिक्षणाशिवाय काय उपयोगीचं नाही. म्हणून तुझं शिक्षण काय रे भाऊ असं जेव्हा कोणी विचारतो तेव्हा अनेक जण एकतर गर्वाने मान वर करून सांगतात, तर गर्वाने मान वर न करता खालमानेच सांगतात की मी अमुक अमुक शिकलो. जीवनाशी शाश्वत अर्थ. जय जय शिक्षण सामर्थ्य. शिकण्याचं सामर्थ्य इतकं आहे की तुम्हाला त्या शिक्षणाचं सामर्थ्य 2 हाताने पेलता येत नाही. तर तुम्ही गरीब असाल, तुमच्या घरी खायचे वांदे असतील आणि तुम्ही 4 बुकं शिकला, जर तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएट झाला
तुम्ही तुमचं पोट आरामशीर भरू शकता कुठे. शिक्षणाचा जो अर्थ आहे तो शाश्वत आहे. शिक्षणाला मरण नाही, शिकणाऱ्याला मरण आहे. शिकला तो टिकला, टिकला तो जगला, असा दुनियेचा नियम आहे. म्हणून तुम्ही शिकायला हवं. मग नुसतं शिकून उपयोग आहे का? तर त्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, तुमच्या जीवनात झाला पाहिजे. तुम्हाला नाही झाला तर इतरांना झाला पाहिजे, तुमच्या घरातल्यांना झाला पाहिजे, तुमच्या गावाला झाला पाहिजे, तुमच्या देशाला झाला पाहिजे. तर त्या शिक्षणाला अर्थ आहे. तुमच्या मुलांना झाला पाहिजे. तुम्ही शिकला तर तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिकवाल. प्रसंगी तुम्ही उपाशी तापाशी राहाल, पण मुलांना शिकवाल. कारण शिक्षणाची जादूच तशी आहे. जो शिकला तो साक्षर झाला. जीवन जगण्याचा अनुभव, आयुष्य बहाना अस्तित्व. हो, जीवन जगण्याचा जसा अनुभव घेतला जातो तसा शिक्षणाचा अनुभव आहे का तुमच्याकडे? हे सुद्धा विचारलं जातं. एखाद्याचं लग्न करायचं आहे, त्याला नवरीकडची माणसं विचार, तुमचं शिक्षण किती झालं राहू? किंवा एखादीला लग्न करायचं असेल तर नवऱ्याकडची माणसं तिला शिक्षण विचारतात, तुमचं शिक्षण किती झालं आहे? हल्लीच्या काळात मुलं मुली खूप शिकतात, पण त्याचा उपयोग काय नाही. तर शिकलेली लोकंसुद्धा हुंडा घेतात आणि शिकलेली लोकंसुद्धा हुंडा देतात. माझ्या बहिणीच्या लग्नात मी हुंडा दिला, मग आता का घेऊ नये, असे मूर्खासारखा विचार करतात. आता शिक्षणाचा काही उपयोग नाही बरं का. असं शिक्षण चुलीत घालावं. नाही, मी शिकलो इतका, मी डॉक्टर झालो त्याला खर्च आला, मी इंजिनियर झालो त्याला खर्च आला. अरे मेहरबानी केलीस का? त्या शिक्षणाचा तुझ्या आयुष्यात तुला उपयोग होणारच आहे ना. ते कशाला त्या मुलीकडून हुंडा घेतोस? आणि मुलगीचे वडीलसुद्धा हुंडा द्यायला तयार होतात. आमच्या मुलाला एवढा खर्च झाला, आमच्या मुलीला एवढा खर्च झाला. काही लोक आहेत ना, म्हणतात नाही आम्ही हुंडा नाही दिला तर आमच्या पोरीला नांदवणार नाही. नवरा म्हणतो आम्ही जर हुंडा नाही घेतला तर मुलगीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, असं लोक म्हणतील. काय अडाणीपणा आहे. स्वतःला ग्रॅज्युएट म्हणतात, डबल ग्रॅज्युएट म्हणतात. अहो, शिक्षक लोक, इंजिनियर लोक, डॉक्टर लोक असे वागतात, त्याला काय आपण म्हणायचं? अडाणीपणा आहे ना. तर काय या शिक्षणाचा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे ना, तुमच्या समाजाला व्हायला पाहिजे ना. शिकता शिकता विचार करायला पाहिजे की मी हुंडा घेणार नाही आणि मी हुंडा देणार नाही. काय व्हायचं तर होईल. हल्ली मुला मुलींचं लग्नाचं वय सुद्धा पुढं गेलं आहे, 30च्या पुढं. 30च्या पुढं काय तुम्हाला बिगर हुंड्याचं लग्न करायला? नाही तर लग्न जमत नाही म्हणतात. मुलाचं मुलीचं वय वाढलं, घोड नवरी झाली, घोड नवरा झाला. अरे चांगले नोकरीला असतील तर तुमच्या पायाशी येतील स्थळं, मग अपेक्षा वाढते. आमची मुलगी ग्रॅज्युएट झाले, आमचा मुलगा अमुक झाला आहे. हे कोण वाढवतं? हे कोण सांगतं? ते मुलाचे पालक सांगतात, मुलाचे आईवडील सांगतात. ज्या शिक्षणासाठी तुमच्या आईवडिलांनी काबाड कष्ट केले, त्या आईवडिलांचा मान राखण्यासाठी तुम्ही असं करता, हे चूक आहे. त्यांनी शिकवलं, तुमच्यावर काही मेहरबानी नाही केली त्यांनी, त्यांचं ते कर्तव्यच होतं. मुलींना हल्ली मोफत शिक्षण झाले 12वीपर्यंत. ग्रामीण भागामध्ये त्यांना ST मध्ये सुद्धा मोफत प्रवास मिळतो. सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, लॉकडाऊनमध्ये शिक्षण बंद आहे, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे. आणि मुलं मुली शिक्षण घेऊन करतात काय? तर पॉश राहतात. चांगला असा ड्रेस घालणार,
केस असे कापणार आणि शायनिंग मारणार. अरे ज्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलंय त्या शिक्षणाचे पान तुम्ही फेडायला पाहिजे. तर हिरोगिरी करण्यात काय अर्थ आहे, हिरोईनगिरी करण्यात काय अर्थ आहे? आयुष्य पडलं ना तुमचं. असे वाईट जे मार्ग आहेत ते तुम्ही टाळायला पाहिजे. शिक्षणामुळे माणूस हुशार होतो. शिक्षणाचा मानवी ताबा, शिक्षणाचा मानवी ताबा, शिक्षणाशिवाय जिंदगी तोबा. तुमच्या जिंदगीचा ताबा कोणी घेतला? शिक्षणाने घेतला. मी जर शिकलो नाही तर माझी समाजात छितू होईल. मी जर शिकलो नाही तर मला चांगली नोकरी मिळणार नाही. मी जर शिकलो नाही तर मला लोक नावं ठेवतील. ताबा आणि तोबा. तोबा म्हणजे ठणाणा. हल्ली आई वडिलांनाच लाज वाटते की आपला पोरगा आणि पोरगी शिकली नाही. ते त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना शिकवतात. त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा कल वेगळा असतो. त्याला व्हायचं असं डॉक्टर आणि हे त्याला करतात इंजिनियर. तर पैशाच्या बाबतीत असं म्हणता येईल की बा जमलं नाही ते. पण ज्याला शिपाई व्हायचं आहे त्याला तुम्ही कशाला सांगता की अमुक अमुक बन, किंवा ज्याला कलाकार व्हायचं आहे त्याला तुम्ही वेगळ्या मार्गाला कशाला नेता? अहो त्याचं आवड बघा, त्याची कल बघा, त्याचा कल बघा, तरच तुम्ही त्याला त्या तिकडे वळवायला पाहिजे. तुला वार्षिक परीक्षेत 90% मिळाले नाही, काही कामाचं नाही असं बोललं की मुलगा मुलगी काय करतं, घरातून निघून जातात. हल्ली मोबाईलचं वेळ आलं आहे. मोबाईलद्वारे शिक्षण शिकवतात ऑनलाईन. मुलं मुली मोबाईलसाठी रडतात. मग पालक काय करतात? त्यांना झेपल नाही अशा प्रकारचा खर्चिक मोबाईल आमंत्रण देतात. तुझ्या मित्राकडे मैत्रिणीकडे कितीचा मोबाईल आहे? 20,000. हा घे तुला 30,000चा मोबाईल. काय गरज आहे? म्हणजे आपणच आपल्या मुलामुलीला बिघडवायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं. कशाला? काय गरज आहे? तुमच्या जीवनाचा ताबा ज्या शिक्षणाने घेतला आहे त्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ना. मोबाईलकडे कशाला लक्ष द्यायचं? नाही. अहो मोबाईल जर चांगला असला, खरी म्हणजे महाग असला तर तुमच्या मुलीला काय त्यामध्ये जास्त ज्ञान मिळणार आहे का? जास्त मार्क मिळणार आहे? पोरं पोरी भलतंच बघतील ना मोबाईलमध्ये चांगल्या क्वालिटीचं. हायफाय दुसऱ्याची जिरवायची असते पालकांना. मला सांगायचं असतं, बघ माझ्या मुलाला किंवा मुलीला मी 30,000चा मोबाईल दिला आहे. स्मार्टफोन, अँड्रॉइड. काय करतात ती मुलं मुली? व्हॉट्सअपला मेसेज देतात, इंस्टाग्रामला टाकतात स्वतःचा व्हिडिओ करून, यूट्यूबला टाकतात तोंडाचं चंबूक तोंडाचा आणि फोटो काढतात. त्यांच्याच वयाच्या मुलांना पाठवतात. मग तो जर सापडला त्या आईवडिलांच्या नजरेला तो व्हिडिओ, तर मग त्यांना धोपटतात. आणि मग तुम्हीच त्यांना बिघडवू नका ना.
आपणच आपल्या मुलाला मुलीला बिघडवायचं आणि दुसऱ्याला बोट दाखवायचं चुकीचं आहे. आयुष्य शिक्षणे उरावे, साक्षर होऊन मरावे. आयुष्यामध्ये पूर्वी जे ठरवलेलं होतं की बाबा रे की कीर्तिरूपे मरावे उरावे, आता त्याचं टॅगलाईन बदलले. आयुष्यामध्ये शिक्षण घेऊन मरावे. तुमचा आयुष्याचा उद्धार कोण करणार आहे? शिक्षण करणार. तुम्ही शिकला तर तुमचं भाग्य फळफळेल, भाग्योदय होईल. त्यासाठी तुम्हाला शिकणं महत्त्वाचं आहे. काही मुलं मुली बहाणे करतात, मला अभ्यास येत नाही, मला झोप येते, मला कंटाळा येतो, मला गुरुजी मारतात, मॅडम मारतात, मला मुलं चिडवतात, मुली चिडवतात. धुळपे काय धुळपे, काही खरं नाही. त्यांना उंडारायचं असते, पण त्यांचं उंडारणं पुढे त्याला माग पडणार असते. म्हणून त्यांनी आत्ता शिकायला पाहिजे. पण नुसतं शिकून फायदा आहे का तुम्हाला? शिकून फायदा नाही. तुम्हाला काहीतरी कला यायला पाहिजे, कौशल्य तुम्हाला यायला पाहिजे. कौशल्य आलं की तुमचं जे पुढचं जीवन आहे ते सुखमय होईल. हे कोणी कोणाला सांगायला पाहिजे? स्वतःच्या आईवडिलांनी सांगायला पाहिजे. बाबा अरे आमची परिस्थिती अशी होती, आता तुला नशिबाने चांगलं शिक्षण मिळालं आहे, तू शिकून घे. तरी पण श्रीमंतांची मुलं काही वेळा शिकत नाही. मुलगा सांगतो काय करणार शिकून, बापाचा धंदा चालवायचा आहे. पण ज्यांना शिक्षणासाठी पैसे मिळत नाहीत, फी भरायला, गणवेश घ्यायला, प्रवासाला किंवा खायलासुद्धा अन्न मिळत नाही, अशा लोकांना शिकावं लागतं. खर्च त्यांना पेलवत नाही त्यांच्या आईवडिलांना. त्यांच्या आईवडील उपाशी राहतात, काही वेळांना मुलांना शिकवू लागतं. मुलगा मुलगी काय करतं? आईबापाचं नाव रोशन करण्यापेक्षा एकमेकाच्या गळ्यात घालून बागेमध्ये फिरतात. मुलगी मुलग्यासोबत फिरते, मुलगा मुलगीसोबत फिरतो. सगळेच असे करत नाहीत. पण हल्ली बॉयफ्रेंड म्हणजे BF आणि गर्लफ्रेंड GF अशा संज्ञा झाल्यात, BF आणि GF. मग त्यामध्ये एक्स BF आलं, एक्स GF आलं, म्हणजे माझी पूर्वाश्रमीची होऊन गेलेली पहिली आता ही दुसरी आहे. काय करतील पोरं पोरी काय पत्ता नाही करत. याकडे पालकांचं लक्ष पाहिजे. आपला मुलगा शिकतो म्हणजे काय शिकतो ते बघायला पाहिजे. शिक्षण मानवीता श्वास, शिक्षण मानवीता श्वास, निरक्षता करी समाज नाश, निरक्षता करी समाज रास. शिक्षण मानवाला खास बनवते, खासम खास. त्याला कुठच्या कुठं घेऊन जाते, त्याला कीर्ती प्रदान करते, त्याला प्रसिद्धी मिळते. आमचा बाबा वकील झाला, आमची बेबी वकील झाली. बघा किती अभिमानाने ऊर भरून आला. आमचा बाब्या उंडारायचा, मावालीगिरी करायचा, आज तो वकील आहे, खोऱ्याने पैसा उडतोय. वकील होणं कठीण आहे का हो? नाही ना. तुम्ही 10वी शिकता, तुम्ही 12वी शिकता, 15वी शिकल्यानंतर वकिलीला ॲडमिशन घ्यायचं. 3 वर्षाचा कोर्स करायचा किंवा 5 वर्षाचा. हल्ली मराठीतून सुद्धा वकिलीची परीक्षा देता येते, शिकता येते. माझी पोरगी वकील आहे, बस एवढं बोललं की समोरचा वा 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 छान छान. माझी मुलगा डॉक्टर आहे, मुलगी डॉक्टर आहे. अरे वा अरे वा. ज्याला खर्च पेलवत नाही त्यांनी साधं सोपं शिकवावं ना. MPSC परीक्षा द्याव्या, सरकार सेवेमध्ये अधिकारी व्हावं. मुलींनी तर असं लक्षात घ्यायचं की बाबा आपण शिकलो आहोत, भविष्यामध्ये आपल्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे. नुसतं शिकून उपयोग नाही. तुम्हाला एखादी चांगली नोकरी असेल तर तुमचं भविष्य चांगलं आहे ना. नोकरी नसेल मिळत तर उद्योगधंदा करा. उद्योगधंद्याला भांडवल लागते.
छोटा छोटा धंदा करा. वडापाव विकतात लोक, भाजी विकतात, कांदे बटाटे विकतात, पण आम्हाला लाज वाटते. पण डर के आगे जीत आहे. जो घाबरला तो संपला. भाजीवाली शेठबाई आहे, वडापाववाला शेठ आहे, कांदे बटाटेवाला शेठ आहे. अरे ते गाडी घेऊन फिरतात, तुम्ही नोकरी करून काय करता? स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं पाहिजे. शिक्षणाने तुम्हाला ते बहाल केलेलं आहे. नोकरी तर तुम्ही मिळवायचं आहे आणि आयुष्य घडवायचं आहे, जीवन घडवायचं आहे. शिक्षण करी उद्धार जीवन आरोग्य शिक्षण करा. शिक्षण तुमचं उद्धार करणार आहे. तुमचं शिक्षण उद्धार करणारे म्हणजे तुम्हाला आकाशातून देव येणार नाही तुमचा उद्धार करायला जीवनात. तुम्ही नीट शिकला, तुम्हाला काहीतरी येतं आहे, काळं पांढरं सर्टिफिकेट बोलते, कागद बोलतो. किती रे शिकलास? 10वी नापास. किती रे शिकलास? 12वी नापास. किती रे शिकलास? काही शिकलंच नाही. त्याला सांगताना पण लाज वाटत नाही. अशी लोक अजून समाजात आहेत. म्हणून कीर्तनातून शिक्षणाची जागृती करण्याचा आपण प्रयत्न करतो. ग्रामीण भागात काय आज परिस्थिती वेगळी आहे का? अजून लोक शिकत नाहीत. म्हणून ते उघड्यावर शौचाला बसतात. त्यांना कळत नाही, त्यांचं शिक्षणच नाही. अडाणी नुसते केस फिरवायचे, वेण्या बांधायच्या नाहीत, मोकळे केस सोडायचे आणि हिरोईन किंवा हिरो येऊन फिरायचा. झाला पॉश. अरे पण पुढं काय? आयुष्याचं काय? तुम्ही प्रेमात पडलात एकमेकाच्या, लग्न करायचं आहे, उद्या नोकरी नाही. शिक्षण असेल तर तुम्हाला नोकरी मिळेल ना चांगली. कॉम्प्युटर शिकला असाल, तुम्हाला थोडी इंग्रजी भाषा येत असेल, किंवा तुम्ही शहरात राहत असाल, तुम्हाला हिंदी भाषा येत असेल, त्याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला होतो. कोणतंही शिक्षण घ्या, वाईट नाही. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे. विद्येविना मती गेली आणि अशी गती एका विद्येने केली. महात्मा फुलेने सांगितलंय. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात तसं. शिका. सगळं पुराणात आहे, पुस्तकात आहे. ऐकतो कोण? तुम्ही शाळेत जे शिकता ना, ते तुम्हाला ट्रेनिंग आहे. जगायचं कसं नाही, बोलायचं कसं नाही, फिरायचं कसं नाही, वागायचं कसं. प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्हाला त्याचं ट्रेनिंग जर मिळवायचं असेल तर तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. तुम्ही इंजिनिअरिंगचा कोर्स केला तर तुम्हाला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळवायला 10 परवानग्या लागतात, म्हणजे 10 लायसन लागतात. हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये लागलात तर प्रश्न मिटला. इंजिनियर आता खूप झालेत हो, खूप झाले. काहीतरी वेगळं शिका. मग कॉम्प्युटर आलं आहे. कॉम्प्युटरमधून वेगवेगळे शिक्षणाचे प्रकार निर्माण झाले. आम्ही फक्त आर्ट, कॉमर्स आणि सायन्स शिकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता हा नवीन विषय आहे. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुमच्या हातामध्ये कॉम्प्युटर आहे. शोधा ना, शिका, ग्रॅज्युएट व्हा. 10वी 12वीला कोण विचारत नाही हल्ली. कोणी पण शिकते. किमान नोकरी मिळायला हल्ली ग्रॅज्युएट लागतो. अहो ग्रॅज्युएट पण सुद्धा बेकार आहेत, ते बेरोजगार आहेत. आणि दररोज बेकारीचा आकडा वाढतोय. शिक्षण नोकरी चाकरी पोटास मिळे भाकरी. शिक्षण तुम्हाला नोकरी देतं, पोटाला भाकरी सुद्धा देतं. भाकरी मिळवायची कशी, नोकरी मिळवायची कशी,
याच्या संकल्पना, कल्पना, आयडिया तुम्हाला शिक्षण पुरवतं. पेपरात आलेली नोकरीची जाहिरात वाचायची कशी? त्यामध्ये लिहिलं असतं, इकडे इकडे भरती आहे, तूर्त असं असं आहे. ते तूर्त काय आहे ते शोधायचं. भाकरी मिळवायची. भाकरी मिळवायची ती कशी मिळवायची? रस्त्यावर मिळते भाकरी? भाकरी रस्त्यावर मिळत नाही. रस्त्यावर वडापाव मिळतो 10 रुपयाला, 15 रुपयाला, 20 रुपयाला. भाकरी घरात मिळते, चपाती मिळते हॉटेलमध्ये, भाकरी सुद्धा मिळते, पण ती महाग आहे. वडापाव किती पुरतो? 4-5 रवके मारले की तो संपला वडापाव. कुठे गेला पोटात काय माहिती. भाकरीला अर्थ आहे. 2 चपात्या खा तुम्ही, पोट भरतं. 1 भाकरी का पोट भरतं. म्हणून भाकरीचं शिक्षण तुम्ही घ्या, नोकरीचं शिक्षण तुम्ही घ्या. ट्रेनिंग बोलतो ना आपण, ट्रेनिंग ते तुमच्याकडे पाहिजे. जीवन खाद्य शिक्षण भविष्य ध्यास जीवन. जीवनाचं खाद्य काय आहे? शिक्षण. तुम्ही कितीही शिकत राहा, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आणि शिक्षणाला कोणीही शिक्षण घेऊ शकतो. लहान घेऊ शकतो, मोठा घेऊ शकतो, स्त्री घेऊ शकतो, पुरुष घेऊ शकतो. हल्ली रात्र विद्यालयसुद्धा आहेत, नाईट कॉलेजेस. जे नोकरी करतात ते तिथे जाऊन शिकू शकतात. शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून ते नोकरी करतात आणि शिकतात. जीवनभर शिकता येतं. तुम्ही कोणाचं काही ऐकता, ते श्रवण करता आणि ते तुम्हाला कुठेतरी उपयोगी पडतं, ते शिक्षण आहे. म्हणून चकाट्या पिटत राहत काय अर्थ नाही, किंवा चकाट्या ऐकत काय अर्थ नाही. जे चांगलं आहे ते शिका. उत्तुंग भरारी आयुष्य शिक्षण देई खास. तुम्हाला जीवनामध्ये उत्तुंग भरारी म्हणायची. फिनिक्स पक्षासारखी. तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे शिकायला पैसा नाही, शिकायची इच्छा आहे, शिकता येत नाही, मार्ग काढा. शिकला तर तुम्हाला मार्ग मिळेल. शिक्षण आहे ना, मार्ग दाखवतो. कोणता मार्ग तुम्ही निवडायचा हे तुमच्यावर आहे. आयुष्याला कसं घडवायचं हे तुमच्यावर आहे. शिक्षण बुद्धी देतं, निर्णय तुमचा आहे. ते खास निर्णय आहे, तो घ्यायला शिकायला पाहिजे. होई समाज विकास जीवनशैली आधुनिक प्रकाश. शिक्षणामुळे फक्त तुमचा विकास होत नाही, शिक्षणाने समाजाचा सुद्धा विकास होतो. शिक्षणाने तुमची जीवनशैली सुधारतो, तुमचं राहणीमान सुधारतो. पहिला कसा गबाळा राहायचा माणूस, पहिली कशी शेंबडी होती पोरगी, आता बघा तिच्याकडं, तिचं रूप काय खुललं आहे, तिचं राहणीमान बघा, तिची चपला बघा, तिची पर्स बघा. कुठून आलं हे? पैशाने आलं का? बुद्धी. शिकवलं कोणी तुम्हाला? शिक्षणाने शिकवलं. पेपर वाचता ना तुम्ही, टी व्ही बघता ना, बातम्या ऐकता, हे पण शिक्षणच आहे. नाहीतर आम्ही पिकनिक करतो, आम्ही फिरायला जातो. शिक्षणाने काय मिळतं? नोकरी मिळतं. नोकरी मिळाली की मग माज येतो, माज. मग पैसे उडवतात. काही लोक तंबाखू खातात, काही लोक सिगरेटी फुकतात, काही लोक क्वार्टर पितात, क्वार्टर बिअरचे कॅन पितात. हे आडवे करून टाकतात बाटल्या, टाईट, फुल टाईट. मग हे व्यसन लागतं. ते व्यसनापासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे. आता
सगळेच काय व्यसनमुक्ती करणारे नसतात किंवा सगळेच काय व्यसन करणारे नसतात. संगतीने लागतात, सोबतीने लागतात आणि जे वाचतात ते त्यांचं आयुष्य घडवतात. हे लक्षात ठेवा. म्हणून शिक्षणाची कीर्ती महत्त्वाची आहे.